नमो नमः। प्रवाचिका वन्दया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरम्भं कुर्मः। मांडाखाली दौडणाऱ्या जनावरांच्या खुरांच्या खडखडीत युवराज संभाजीराजे भोसले यांचे राजमग जागोजागी अडखळू लागले. मराठ्यांच्या दौलतीहून फुटून निघणे सोपे नव्हते, पण त्याहून कठीण होते ते दौलतीत परतणे. दौडत्या संभाजीराजांना विचारांचे कायदे थडाथड फटकारून फोडून काढू लागले. कोणती सजा फरमावतील आबासाहेब आता आम्हास? अरबी जनावरांच्या खुरांना जखडून फरफट करण्याची, साखळदंड जखडून हयातभर कैदखान्यात डांबण्याची, हातपाय कलम करण्याची, टकमक टोकावरून दरीदरडीत लोटून देण्याची, की तोफेच्या तोंडी देऊन आमच्या विचारा एवढेच देहाचे तुकडे उडविण्याची, की राजगडाच्या पायी चितचुराडा करण्याची? कोणतीही सजा सापडून आम्ही बांधल्या मनानं ती प्रसाद म्हणून कपाळी लावू. मोगली खिल्लत चढवून विटाळलेला हा देह झालाच तर त्या सजेनच पावन होईल. इच्छा एकच आहे, कसलीही सजा फरमावण्यासाठी का होईना महाराज साहेब एकदा सामोरे यावे. 3 साल पारखे झालेले त्यांचे चरण एकवार आम्हाला मनसोक्त डोळ्यात भरून घ्यायचे आहेत. हातून झाल्या गैरवाका बर्तावाची कसलीही सफाई आम्हाला द्यायची नाही. आसावल्या कानांनी महाराज साहेबांच्या तोंडून उमटलेली शंभू बाळ ही साथ फक्त एक वार ऐकण्यासाठी जीवाची तगमग होते आहे. या एकाच हेतून आम्ही पन्हाळा जवळ करतो आहोत. बाकी साऱ्या उमेदी थिजल्या आहेत. शंभू या नावातील शिवपणाला आपल्या अपेशी हातांनी आम्ही काळीमा फासला आहे. या बेगुमान पावलांनी आमची बांडी हयात वाहतीला लागली आहे. जे नेताजींनी प्रतापरावांनी दिलं नाही ते काळजाचा देठ कुरतडणारे चिवट दुःख पुत्र असून आम्ही महाराज साहेबांना दिले आहे. अभय मागण्याचा कुठलाही अधिकार आम्हाजवळ नाही. बाकी तो विचारही मनाला शिवत नाही. पण या अशा आम्हाला महाराज साहेब भेटतील? आमचं करंट तोंड बघतील की की इथंच आमचं कमनशीब सवयीप्रमाणे बाजी मारणार? नाही. आम्ही कुणाचे मनसबदार नाही, युवराज नाही आहोत. एक माणूस, एक भोसला, मिटल्या ओठी पडल्या गर्दनीनं का होईना आमच्या जन्मदात्याचं एक वेळ दर्शन घेण्याचा आमचा अधिकार आहे. प्राणबाजीनं आम्ही तो कमवू. महाराज साहेब नाही भेटले तर आम्ही आतल्या आत घुसमटून संपून जाऊ. पेटत्या वणव्यात झळींनी धूर लोटांनी जीव कोंडलेला शार्दूल गरगरा फिरत भांगा शोधण्यासाठी धडपडावा, तसे ते राजमन धडपडू लागले. सुन्न बधीर झालेल्या संभाजीराजांच्या ताकदवर खोटा खाऊन मांडाखालचे जनावर फेसाटले. गर्द झाडीने घेर टाकलेल्या किल्ले पन्हाळ्याचा पायथा आला. शिबंदी थोपवून संभाजीराजांनी एका धारकऱ्यामार्फत किल्ल्यावर वर्दी दिली. उभा पन्हाळगड थरारून उठला. युवराज परतले ही वार्ता वाऱ्यावर स्वार होऊन गडभर पसरली. माणसांच्या झुंडीच्या झुंडीची दरवाजांच्या रोखाने धावू लागल्या. किल्लेदार विठ्ठल त्रिंबक महाडकर, संगती हवालादार बहिरजी इंगळे, हिरोजी फरजंद, कृष्णाजी व सोमाजी बंकी अशी मंडळी घेऊन दरवाजांकडे निघाले. विठ्ठलपंतांनी पायथ्याला निरोप धाडला. अनमान करू नये, पर फौजे सुद्धा निघून यावे. संभाजीराजे आपल्या शिबंदीसह पन्हाळ्याची चढण चढू लागले. 4 दगडबंद कमानींनी बंदिस्त असा पन्हाळ्याचा दरवाजा आला. रायगडी जेव्हा नेताजी पालकर परतले तेव्हा गडाची माणसे गोंधळली नसतील तेवढी पन्हाळगडाची माणसे संभाजीराजांकडे गोंधळून बघत होती. विठ्ठलपंत पुढे झाले. क्षणभर मुजरा द्यावा की कसे या विचाराने गोंधळले. पुन्हा निर्धाराने मन बांधून त्यांनी युवराजांचे स्वागत आहे म्हणत तिबार मुजरा घातला. तो बघितल्यानंतर जमल्या जमावाला भान आले. एक एक हात मुजरा झडवू लागला. समोर उभा असलेला हिरोजी फरजंद मात्र गुमान होता. किल्लेदारांच्या पाठीशी होत संभाजीराजे बाले किल्ल्याकडे चालले. एरवी भाषांच्या आगमनाबरोबर झडणारी नौबत आज पन्हाळ्यावर झडली नव्हती. बाले किल्ल्याचा बैठकी महाल आला. मोजड्या उतरून संभाजीराजे महालात आले. संथ बोलीत विठ्ठलपंतांना म्हणाले, किल्लेदार, रायगडी खलिता द्या. लिहा, आम्ही कबिल्यासह पन्हाळगडी पावलो आहोत. ते ऐकताना आतापर्यंत वर असलेली विठ्ठलपंतांची गर्दन पडली. त्यांनी कसलाच प्रतिसाद दिला नाही. ते जाणवलेले संभाजीराजे आवाज तोडीत पुन्हा म्हणाले, आम्ही सांगितलं ते ऐकलं? खलिता टाकोटाक जाऊ द्या. जी पण विठ्ठलपंतांचा आवाज पार पडला होता. पण काय, कसं बोलावं? जबान उचलत नाही युवराज. आम्ही छत्रपतींचे चाकर. राजकुळाची भलीबुरी खबर खाशांच्या कानी घालताना आतड्यांची तोड होते. मतलब? साफ बोला पंत.
युवराज आपला आपला कबिला दिलेरच्या पठाणांना माग हस्तगत झाला. अक्कासाहेब आणि धाकट्या युवराजनी दस्त झाल्या. घडू नये ते वाईट घडलं आहे. पंत सापाच्या आक्रस्त्या वेटोळ्यांसारखे संभाजीराजांच्या पिंढऱ्यात गोळे भरले. डोळ्यांसमोर काजवेस लखलखले. बालेकिल्ल्यासह उभा पन्हाळगड नदीच्या पात्रातील गरगरत्या पंटीसारखा त्यांच्या भोवती फिरू लागला. त्या गरगरीतूनच लाटाच लाटा उसळू लागल्या. बाळ महाराज काय करून बसलात हे? आम्हाला एकले सोडा म्हणत संभाजीराजांनी विठ्ठलपंतांकडे पाठ केली. पंत बाहेर पडताच उभे राहणे मुश्किल झालेले संभाजीराजे महालाच्या मंचकावर कोसळले. त्यांच्या मिटत्या डोळ्यांसमोर पठाण दिलेर खान हलेना हाती कोरडा घेऊन गर्दन मागे टाकीत तो खदखदा हसत संभाजीराजे भोसले या मोगली मनसबदारावर निर्दय कोरडे ओढीत गरजत होता. होश रखो, तुम्हारा कबीला हमारे जनाने में है. अक्का साहेब भोसला यातडे आतल्या तुटू लागले. थोरल्या बाईंची आठवण झाली की जीव टांगणीला पडतो म्हणणाऱ्या मदनसिंहाला छातीशी कवटाळलेल्या दुर्गाबाई हाती माडग्याचा वाडगा घेऊन विचारू लागल्या. हे असं पठाणांच्या संगतीत कुठवर फिरावं, कशासाठी? गलबलून गेलेल्या संभाजीराजांचे ओठ दाताच्या पकडीत जाताना असहाय्य पुटपुटले. आबासाहेब, आमच्या करणीची सजाही तुमच्या अगोदर पठाणानंच आम्हास द्यावी. रायगडाच्या देवमहालात छत्रपती शिवाजी महाराजांनी बिल्वदलाची ओंजळ स्फटिक शिवलिंगाला भावभक्तीनं वाहिली. भंडाऱ्याची चिमट भवानी मूर्तीच्या चरणांवर सोडून हात जोडून जगदंब म्हणत डोळे मिटले गेले. संभाजीराजे पन्हाळगडावर पावते झाल्याचा पंधरवाडा लोटला होता. आज छत्रपती त्यांच्या भेटीसाठी रायगड उतरणार होते. महाराजांची चर्या ओढल्यागत चिंताग्रस्त दिसत होती. युवराजांची अनेक रूपे त्यांच्या मिटल्या डोळ्यासमोर सरकून गेली. महाराज साहेब, तुम्ही काढाल फुडव्यातील फळ बाहेर? असं विचारणारा, अंगी डौर चोळणा चढवून आईचा पाजळता पोत बेभानपणे नाचविणारा, रजपुताच्या गोटात ओलीस राहणारा, मथुरेत एकला बिछडीला राहताना तुम्हाला साजेल असंच आम्ही वागू म्हणणारा, आरोपीत म्हणून भरल्या दरबारी पेश होताना आम्ही बाईला कैदेत टाकला आहे संभाजीराजे भोसले म्हणून असं निधड बोलणारा, गेल्या औंच्या देहावर उरीफुटी स्पुंदत आसवांचा वर्षाव करणारा, केवढा पालटला, का कशासाठी? यांची कोंडी झाली कुणामुळं? आमच्यामुळं? राणीसाहेबांमुळं? राणीसाहेब, आमच्या आऊसाहेबांना माणसं घडवताना हाताला अपयश कधीच आलं नाही. पण या राणीसाहेबांबाबत त्यांचंही काही नाही चाललं. दर्याभर फिरून कोरड्याच राहिलेल्या मासुळीगत ह्या मायेनं माया वाढते तेडीनं तेड हे कधी शिकल्याच नाहीत. युवराज तरी किती तेजमस्तक, आपली कोंडी झाली असं ते मानतात. आम्हाला तर कोंडीचा सुद्धा विचार करायला थांबण्या एवढी उसंत कधी मिळाली नाही. आपल्या माणसांवर राग करण्यासाठी कधी वखत गवसला नाही. आम्हाला न कळतच आम्ही हयातीच्या उताराला लागलो. कुणाला सांगावं हे कसं? अस्वस्थ झालेले छत्रपती देवमहाला बाहेर पडले. आपल्या हसेवाड्याच्या बैठकी दालनात आले. एक कुणबीन पेश आली. राणी सरकार येत्यात अशी वर्दी देऊन निघून गेली. छत्रपतींच्या कपाळी ती वर्दी ऐकताना आठ्या धरल्या. गड उतरायचा समय झाला होता. स्वारी पन्हाळ्यास पूच होते असं ऐकलं. राहवलं नाही म्हणून आलोत आम्ही. दालनात आलेल्या सोयराबाई लटके पण देखणे हसत म्हणाल्या, पन्हाळ्यावर जरा सबुरीनं घ्यावं हे सांगायला आलोत आम्ही. सोयराबाई ठरवून थांबल्या. महाराजांनी चमकून त्यांना निरखले, पण त्यांना अधिक कोड्यात न ठेवता सोयराबाईंनी नक्षी फिरवली. स्वारीचा स्वभाव करडा, काय म्हणता काहीतरी होईल ही धास्ती वाटते. रांझेकर पाटलानं बदअमल केला म्हणून त्यांचे हातपाय कलम करण्याचा स्वारीनं हुकूम फरमावला. खंडोजी खोपड्यानं चुगल केली तर त्याचेही हातपाय कलम करविणं झालं. भोपाळगड सोडून आल्याबद्दल फिरंगोजींना तोफेच्या तोंडी देणार होती स्वारी. हा कसूर तर केवढा, साक्षात गनिमाला सामील होण्याचा. तेही अभिषिक्त युवराज असून या कसूराला स्वारी माफ करणार नाही, भलती सजा फरमावून बसेल याचं भय वाटतं आम्हास. जरासं बोलणे घ्यावं असं सांगितल्याखेरीज राहवत नाही आम्हाला. सोयराबाईंचा प्रत्येक शब्द तिरका होता. साध्या गुन्ह्यांना करडी सजा फरमावणारे छत्रपती या करड्या गुन्ह्याला आता काय सजा देणार आहेत ते आम्ही बघणारच आहोत असा खोचक सवालच त्या बोलण्याआड लपला होता. महाराजांच्या लक्षात ती खोच तत्काळ आली. नजर सोयराबाईंवर रोखून टाकीत छत्रपती शांतपणे म्हणाले, युवराजांच्या जागी रामराजे असते तर आज काही तुम्ही आम्हाला गड उतरू दिला नसतात. राणीसाहेब, कारभारी मामल्यात आम्ही जनान्याचा सल्ला कधी घेत नसतो. आम्हाला योग्य वाटेल ती सजा आम्ही युवराजांना देऊ, यावं तुम्ही.
महाराजांनी सोयराबाईंना जवळजवळ हाकलूनच लावले. हंबीरराव, सूर्याजी, मालुसरे, जोत्याजी, केसरकर अशी शेलकी मंडळी पाठीशी घेत छत्रपती रायगड उतरले. पायथ्याशी असलेल्या जिजाऊंच्या छत्रीचे दर्शन करून ते पाचाडच्या वाड्यात आले. वाड्यासमोर सजली पालखी सिद्ध ठेवून पन्हाळ्याला वरंद घाटाने जाणारे धारकरी तयार होते. सातारा, 32, शिराळा, मलकापूर अशा मार्गे छत्रपती पन्हाळा जवळ करणार होते. जिजाऊ गेल्यापासून पुतळाबाई साहेब पाचाडच्या वाड्यातच राहत होत्या. त्यांची भेट घेण्यासाठी महाराज दरुणी महालात आले. आम्ही पन्हाळ्याला निघतो आहोत, महाराज संतपणे पुतळाबाईंना म्हणाले. जी, त्यासाठी स्वारींच्या पायांची डोळे लावून आम्ही वाट बघत आहोत. पुतळाबाईंच्या डोळ्यात गोळा झालेली कातरता महाराजांना जाणवली. त्यांच्या ध्यानीमनी नसता पुतळाबाई एकदम पुढे झाल्या. महाराजांच्या पायांवर आपल्या दोन्ही तळहातांचे पालाण घालीत भरल्या कंठानं म्हणाल्या, आजवर या पायांशी कसलं मागणं नाही घातलं, आज घालतो आहोत. चुकलं तरी लेकरू आपलं आहे. पदरी घ्यावं, स्वारीनं युवराजांना अभय द्यावं, समजूत पाडावी. महाराजांना क्षणभर वाटले, सईबाईचे जिथे रूप घेऊन पायांशी साकडे घालून बसले आहेत, त्यांचा कंठ त्या सावळ्या आठवणीने दाटून आला. उठा, त्यांनी पुतळाबाईंना भान दिले. आम्ही ज्याचं त्याला सारं देत आलो आहोत, देणारही आहोत. फक्त तुम्हाला देण्यासारखं आम्हाजवळ काही नाही. पुतळाबाईंचा विनापत्य वत्सलपणा छत्रपतींना जिव्हारी चाटून गेला होता. त्यांचा निरोप घेऊन ते वाड्याबाहेर पडले. सदरेवर मासाहेबांची वर्दी देणारे तुळईला टांगलेली निसूर खाट एक वार त्यांनी नजरेत सामावून घेतली आणि ते पालखीत बसले. पालखी पन्हाळ्याच्या वाटेला लागली. पन्हाळ्याच्या दरवाजावर आगवानीची नौबत उडवली. शिंगांच्या ललकाऱ्या उठल्या. ठाण झाल्या. पालखीतून पाय उतार झालेल्या छत्रपतींच्या स्वारीला किल्लेदार विठ्ठलपंत सामोरे आले. महाराजांनी जमल्या आसामींवर नजरफेक टाकीत युवराजांचा माग घेतला. ते कुठं दिसत नव्हते. पंत, युवराज सज्जा कोठीत आहेत. किल्लेदारांनी तपशील दिला. चला, समाधानाचा सुस्कारा टाकीत महाराज हंबीरराव, हिरोजी फरचंद, सोमाजी बंकी, जोत्याजी केसरकर यांच्या मेळाने बालेकिल्ल्याकडे चालले. तलावाकाठच्या सोमेश्वराचे दर्शन करून स्वाऱ्या बालेकिल्ल्यात आल्या. विठ्ठलपंतांसह महाराजांनी रंगरूपी शिवपिंडीचे दर्शन घेऊन गडाच्या खासेवाड्यात प्रवेश केला. दिवस चांगला वर आला होता, तरी धुक्याचा भुरकट थर गडभर पसरला होता. वाड्याच्या सदरी बैठकीवर बसलेल्या छत्रपतींनी किल्लेदाराकडून गडाचा करिणा घेतला. कोल्हापूर प्रांताचे अधिकार जनार्दन पंत आणि कोकण सुभारावजी पंडित यांना पन्हाळ्याला बोलावून घेण्याचा सूचना त्यांना दिल्या. सादिलवारीचे सारे आटोपताच महाराजांनी मतलबाच्या विषयाला हात घातला. पंत, युवराजांना वर्दी द्या, आम्ही सज्जा कोठीवर जाणार आहोत. महाराजांनी हेरले होते की शर्मिंदे संभाजीराजे आपणहून कधी समोर येणार नाहीत. जी म्हणत विठ्ठलपंतांनी वर्दीची व्यवस्था लावली. हंबीरराव कुठं दिसत नाहीत. छत्रपतींनी सदर इथल्या मंडळींवर नजर फिरवीत विचारले. सरलष्कर सज्जा कोठीवर गेलेत. पंतांनी तपशील दिला. त्या तशा स्थितीतही महाराजांच्या मनात विचार साठून गेला. हंबीरराव महाराणींचे सख्खे बंधू, त्या युवराजांना बघता येईल तेवढे पाण्यात बघतात. हंबीरराव मात्र युवराजांना सावरू बघतात. चला म्हणत छत्रपतींनी सदरी बैठक सोडली. पायीस ते सज्जाकोठीकडे चालले. गडाची तटबंदी धरून असलेली उंचावरची सज्जाकोठी आली. महाराजांना समोर पाहून लगबगीने सज्जाकोटी बाहेर पडलेले हंबीरराव मुजऱ्यासाठी कमरेत झुकले. हंबीरराव, तुम्ही रुजू घातलेली मसलत आज घडते आहे. आम्ही युवराजांना भेटतो आहोत. जी, धन्या मोहर आमचा वकुब नाही, पर हाताशी आलेलं युवराजांचं नामी हत्या हिकमतीनं वळत करून घ्यावं असं वाटतंय आम्हास. ते पस्तावल्यात. स्वामींच्या हातात हाय त्यांची जिंदगी. महाराज पडेल हसले. त्यांना हंबीररावांना म्हणावेसे वाटले, जिथं आमचीच जिंदगी आमच्या हातात नाही, तिथं त्यांची आमच्या हाती राखणारं आम्ही कोण. पण ते काही बोलले नाहीत. हाताच्या इशारतीवर विठ्ठलपंतांना कोठीच्या पायथ्याला थोपवून छत्रपती सज्जा कोठीत एकल्याने शिरले. कोठीच्या निरुंद दगडी जिन्याने वर चढताना महाराजांना वाटले, हा जिना कधी संपूच नये. श्वासाला खळपडे पावेतो असे चालावे एकले. वरच्या मजल्यावरचे फुले बैठकी दालन आले. त्या दालनाच्या झरोक्यातून दूरवर दिसणाऱ्या पठारी मुलखात नजर गमावलेले संभाजीराजे आत उभे होते. ते नजरेस पडताच महाराजांचे पाय जागीच खेळले. जाम्या आड काळजात खळबळ माजली. पुऱ्या 3 सालांनंतर ही पितापुत्रांची भेट होती.
ऐन उभारीचा सागवान वृक्ष चौरीच्या काटेरी वेलीने येरगटून टाकावा तसे संभाजीराजे दिसत होते. आज पहिल्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांना फार फार जाणवले की आपण मस्तकी छत्र धारण करणारे राजे नसून अंतरीचे गडकोट गमावलेले एक बाप आहोत. मिर्झा राजासमोर निशस्त्र उभे राहून मान खाली टाकताना वाटली नव्हती एवढी पिळवटणारी खंत त्यांना समोरचे खाली मान घातलेले संभाजीराजे बघताना वाटली. कसल्या तरी विचाराने निश्वास टाकीत संभाजीराजांनी झरोका सोडला. दालनाच्या दारात उभे असलेले महाराज साहेब बघताना त्यांच्या काळजात मासळी फडफडली. हे आबासाहेब आहेत. केवढे केवढे थकलेले. क्षणातच गलबलून गेलेले त्यांचे काळीज पाणावून डोळ्यात एकवटले. झटकन पुढे होत त्यांनी महाराज साहेबांच्या चरणांवर आपला माथा ठेवला. त्या स्पर्शाने क्षणभर महाराजांनी डोळे मिटले. ढळू बघणारे मनतोलीत ते नेहमीसारखे संभाजीराजांना वर न घेता निर्भाव कोरडे बोलले, उठा. महाराज दालनात आले. हात पाठीशी बांधून काही वेळ सुन्न मनाने नुसताच पाय फेर टाकीत राहिले. नेहमी वेळ न गमावता नेमक्या विषयाला सहज हात घालणाऱ्या छत्रपतींना आज काय नि कसे बोलावे तेच कळेना. मनात एवढ्या विचार आठवणींची धुंदल जुंपली होती की दालनात संभाजीराजे आहेत हेही ते क्षणभर विसरले. दगड भिंतीलगत शरमिंदे संभाजीराजे पडल्या गर्दनीने उभे होते. आबासाहेबांची तळमळती घालमेल त्यांना असह्य होऊ लागली. छत्रपतींची फिरती पावले स्थिरावली. तासाच्या टोलांसारखे बोल दालनात घुमले. जिंकलात सह्याद्री, उठविलेत तुमचे आपले राज्य, झाले तुमच्या मनाजोगे मोगलाई. या दौलतीचे युवराज असून उद्याचे छत्रपती असून पठाणाच्या गोटात दाखल झालात. जे हातमुजऱ्यांसाठी आमच्या समोर झुकले ते मांजराच्या पठारावर कलम झालेले कोडगेपणानं बघितलेत. पठाणांच्यानी तुमच्या धास्तीनं तिकोट्याच्या विहिरी आडात 300 अश्राप बाया बापड्यांनी आपल्या कुड्या झोकून दिल्या. खुद्द तुमचा कबिला पठाणानं दस्त केला. शरम शरम वाटते तुमची आम्हास. एवढीशी पापणी सुद्धा वरकड कसपट डोळ्यात घेत नाही. तुम्ही तर युवराज असून कमरेला हत्यार वागवणारे पुरुष असून कसली शिकस्त घेतलीत ही ऐन उमेदीत. केवढे मनसुबे बांधून होतो आम्ही तुमच्या बाबीनं. फार फार गफरत केलीत तुम्ही. हे राज्य आमचे एकल्याचे मांडण्यात. हे राज्य देवाधर्माचे गोरगरीब रयतेचे राज्य आहे. ती भोसल्यांची खासगी मिरास नाही. तुम्ही आमचे पुत्र आहात ते नंतर. प्रथम आहात ते रयतेचे युवराज. तुमचा आमचा वारसा आहे तो छातीवरच्या आईच्या माळेचाच. रायगडीच्या सिंहासनाचा नव्हे. तुम्ही आम्ही पहिले सेनापती आणि शेवटचे धारकरी आहोत. केवळ राजी नव्हे. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.